Welcome back again. Here the chapter inheritance and variation. So this is the second topic. We'll study the remaining terms. In last topic we have seen the some terms. Why Mendel choose pea plant, Payson-Sutherland plant. Why his success or the reasons of his success. Some terms related to the genetics. Then continue to terms. We will remind here again dominant and recessive. Dominant means dominant term. Dominant means the character which appear in F1. जे characters F1 मध्ये दिसतात त्याला म्हणायचं डॉमिनंट कॅरेक्टर आणि जे दिसत नाही त्याला म्हणायचं रेसेसिव्ह. So this is the dominant and recessive. Then next term is phenotype. An external appearance of an individual. What is phenotype? An external appearance of an individual for any trait or any character. बाहेरून दिसतोय आपल्याला फ्लावरचा कलर कसा दिसतोय, झाडाचा पानाचा कलर कसा दिसतोय, झाडाच्या फ्रूटचा कलर दिसतोय, झाडाच्या फुलाचा कलर दिसतोय, पोझिशन दिसते, झाडाची हाईट दिसते किंवा दुसऱ्या सजीवाची हाईट दिसते, डोळ्याचा कलर दिसतो आपला, आपले डोळे कसे आहेत, काळे आहेत का निळे आहेत वगैरे, डोक्याचे केस काळे आहेत का कुरळे आहेत वगैरे सगळं बाहेरून जे दिसते कॅरेक्टर्स, कुठल्याही सजीवाचे बाहेरून दिसणारे कॅरेक्टर्स त्याला आपण म्हणतो एक्सटर्नल अपीअरन्स. व्हॉट विल बी द डेफिनेशन ऑफ फिनोटाइप? आता पाहिजे हे फिनोटाइप आहे, रेड व्हाईट बाहेरून दिसत आहे. एक्सटर्नल अपीअरन्स डेफिनेशन काय? द एक्सटर्नल अपीअरन्स ऑफ एन इंडिव्हिज्युअल फॉर एनी ट्रेट इज कॉल्ड फिनोटाइप्स. राईट डाऊन, नोंद करून घ्या. नंतर जिनोटाइप फिनोटाइपचं एक्झाम्पल सांगतो परत. तिथं काय असेल ते रेड असतील, व्हाईट असेल, टॉल असेल, हे बाहेरून दिसणारे कॅरेक्टर्स आहेत. पण ते कॅरेक्टर्स कशामुळे आहेत? बिकॉज ऑफ जिनोटाइप. म्हणजे जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन और जेनेटिक मेकअप ज्याला म्हणतो आपण, कुठल्याही ऑर्गॅनिझमचं जेनेटिक मेकअप किंवा जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन. डेफिनेशन काय आहे जिनोटाइपची? जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन और जेनेटिक मेकअप ऑफ एन ऑर्गॅनिझम विथ रिस्पेक्ट टू अ पर्टिक्युलर ट्रेट. With respect to a particular trait is called genotype. Genotype हे आपल्याला बाहेर दिसणार नाही. जीन्स ज्याला आपण म्हणतो, हे जीन्स आपल्याला बाहेर दिसत नाहीत. हे जीन्स आहेत क्रोमोझोम्स वरती किंवा डीएनए वरती, आणि हे कुठे असतात? डीएनए किंवा क्रोमोझोम्स. these are present in the cell. So the genotype, genetic constitution किंवा genetic makeup. Phenotype काय? External appearance of an individual for any trait. So phenotype, genotype. Next term is about our homozygous, or it is called pure homozygous or pure. इथं घेतो मी तुम्हाला ह्याच प्रॉब्लेम मध्ये. होमोझायगस म्हणजे दोन्ही जीन्स जर सारखे असतील, दोन्ही जीन्स जर सिमिलर असतील, कॅपिटल आर कॅपिटल आर, इथं पहा, इथं कॅपिटल आर स्मॉल आर, दिस इज हेटेरोझायगस. होमोझायगस म्हणजे काय? An individual possessing identical alleles for a particular trait. An individual possessing identical alleles. दोन्ही alleles हे सारखे असतील, हे दोन्ही alleles सारखे आहेत, होमोझायगस. होमोझायगस दोन्ही alleles सारखे जर असतील तर त्याला आपण म्हणतो होमोझायगस और प्युअर. An individual possessing identical alleles for a particular trait. Particular trait is called homozygous. Homozygous. Homo means similar. आता heterozygous. Next term after homozygous. Hetero. Hetero means different. जर अशी कंडिशन असेल, एक अलील वेगळा, एक अलील वेगळा, कॅपिटल आर एक, स्मॉल आर दुसरा, दिस कंडिशन इज कॉल्ड हेटेरोझायगस. ह्याच्या उलट डेफिनेशन करा होमोझायगस. होमोझायगसची डेफिनेशन काय सांगितली? एन इंडिव्हिज्युअल पोजेसेस contrasting alleles for a particular trait.
is called, sorry, an individual possessing identical alleles. आणि इथं काय येणार आहे, an individual possesses contrasting alleles. contrasting alleles. हेट्रोमध्ये म्हणजे डिफरंट, वेगवेगळे जीन्स पाहायला मिळतील. कॅपिटल आर, स्मॉल आर. दिस इज हेट्रोझायगस कंडिशन और हेट्रोझायगस. नेक्स्ट टर्म अगेन मोनोहायब्रिड. मोनोहाइब्रिड. होमोजाइगस हेटेरोजाइगस कळलं का, समझ में आया? होमोजाइगस हेटेरोजाइगस, होमो मींस सिमिलर, हेटेरो मींस डिफरेंट. अगर सिमिलर जीन्स है, अलील्स है, सॉरी, दैट इज कॉल्ड होमोजाइगस कंडीशन. दिस इज आल्सो होमोजाइगस, दिस इज हेटेरोजाइगस. अगर अलील्स अलग अलग है तो उसको बोलते हैं हेटेरोजाइगस. देन नेक्स्ट टर्म मोनोहाइब्रिड. नेक्स्ट टर्म मोनोहायब्रिड. हियर इफ मोनो मीन्स वन, जर आपण क्रॉस केला, मेल फिमेल दोन पेरेंट्स घेऊन क्रॉस केला बाय कन्सिडरिंग अ सिंगल कॅरेक्टर, एक कॅरेक्टर कन्सिडर करून केलेला क्रॉस, एकच कॅरेक्टर घेतलं. इथं कोणतं कॅरेक्टर घेतलेलं आहे? हियर दिस कॅरेक्टर इज फ्लावर कलर. एकच कॅरेक्टर घेतलेले, फ्लावरचा कलर. जो क्रॉस केला जातो एकच कॅरेक्टर कन्सिडर करून, एक पॅरेंट मेल आहे, एक पॅरेंट फिमेल आहे, किंवा दोन पॅरेंट्स घेऊन केलेला क्रॉस, दोन पॅरेंट्स घेऊन केलेला क्रॉस, पण इथं आपण एकच कॅरेक्टर कन्सिडर केलेलं आहे. आणि अशा वेळेस आपण म्हणतो त्या क्रॉसला म्हणायचं मोनोहायब्रिड क्रॉस. दॅट क्रॉस इज कॉल्ड मोनोहायब्रिड क्रॉस. क्रॉस करतोय आपण दोन पॅरेंट्स वेगवेगळ्या व्हरायटीचे एकच कॅरेक्टर कन्सिडर करून, बाय कन्सिडरिंग सिंगल कॅरेक्टर. when we cross the both parents or two parents by considering a single character is called monohybrid cross or monohybrid. What will be the definition? Monohybrid cross. आणि ह्या मोनोहायब्रिड क्रॉस मधून नंतर आपल्याला नेक्स्ट ह्याच्यामध्ये डायहायब्रिड क्रॉस पाहायचं आहे. पण त्यापूर्वी आपण दुसरी टर्म बघू. मोनोहायब्रिड हे एका लाईननं आपण घेतोय. F1 जनरेशन. F1 जनरेशन. F1 जनरेशन. फर्स्ट फिलियल जनरेशन. फर्स्ट फिलियल जनरेशन ज्याला आपण म्हणतो, it refers to the first filial generation. It consists of all offsprings produced from a parental cross. याला म्हणू आपण F1. पॅरेंट्सचा क्रॉस केल्यानंतर पहिल्या पिढीमध्ये जेवढे काही रिझल्ट आपल्याला भेटलेला आहे त्याला आपण म्हणतो फर्स्ट फिलियल जनरेशन. दॅट इज F1 जनरेशन. ह्याच सारखं F1 जनरेशन सारखंच आपण F2 जनरेशनला म्हणू शकतो, द सेकंड जनरेशन. आता F2 कसं काढता येईल बघा. त्यासाठी आपल्याला पुढे दुसरा कंटिन्यू प्रॉब्लेम करावा लागणार आहे. त्यासाठी केअरफुली पहा. सेम असाच पॅरेंट घेऊन क्रॉस करायचा. सेम असाच. कॅपिटल आर स्मॉल आर, कॅपिटल आर स्मॉल आर. बोथ आर हेटेरोझायगस. बोथ आर हेटेरोझायगस. वन इज मेल, अनदर इज फिमेल. ह्याचे इथं जसं आपण इथं दोन्ही सेम आहेत म्हणून एकच घेतलं, दोन्ही सेम आहेत म्हणून एक घेतलं. इथं तसं नाहीये. इथं आपल्याला दोन गॅमेट्स करावं लागतील. कॅपिटल आर स्मॉल आर, कॅपिटल आर स्मॉल आर. हे झालं जिनोटाइप. फिनोटाइप काय? आता तुम्हाला लक्षात यायला पाहिजे फिनोटाइप्स काय आहे. ह्या दोन्ही पॅरेंट्सचे फिनोटाइप्स तुम्हाला सांगता आले पाहिजे. जिनोटाइप इथं आहे, हे इथं तुम्हाला दिलेलं आहे. Capital R, small r, red. Both parents are red. Male, female. Both parents are red color flower. When we cross करा आता इथं समजा हे एका पॅरेंट्सची गॅमेट आहे, ह्या आर सोबत दुसऱ्या पॅरेंट्सची गॅमेटचं क्रॉस करायचं. काही कॅपिटल आर, कॅपिटल आर. ह्या गॅमेटचं दुसऱ्या पॅरेंट्सच्या दुसऱ्या गॅमेटशी क्रॉस करा. कॅपिटल आर स्मॉल आर. पहिल्या पॅरेंटचा दुसरा गॅमेट घ्या आणि दुसऱ्या पॅरेंटचा पहिला गॅमेट कॅपिटल आर स्मॉल आर.
दुसऱ्या पॅरेंटचा दुसरा गॅमेट, सॉरी पहिल्या पॅरेंटचा दुसरा गॅमेट, दुसऱ्या पॅरेंटचा दुसरा गॅमेट क्रॉस करा, स्मॉल आर स्मॉल आर. हा जो रिझल्ट येतो, हा रिझल्ट बघा. आता इथं कॅपिटल आर आहे. दिस इज रेड, दिस इज ऑल्सो रेड, दिस इज ऑल्सो रेड, दिस इज ऑल्सो सॉरी दिस इज व्हाईट. ह्या पॅरेंट्सचे फ्लावर्स हे आहेत व्हाईट असतील, कारण इथं कॅपिटल आर नाहीये. इथं दादागिरी कुणाची चालेल? हे दोघंही रिसेसिव्ह जीन्स आहेत. स्मॉल आर. इथं पहा तुम्ही, हे स्मॉल तुमची आजी आहे जवळकडे बघा, स्मॉल आर व्हाईट. तर इथं स्मॉल आर हे व्हाईट तुम्हाला पाहायला मिळते. तर इथं तुम्हाला हे आलं आपलं दुसरं जनरेशन. जसं इथं F1 जनरेशन म्हटलेलं आहे. F1 जनरेशन मधलेच दोघांना घेऊन आपण क्रॉस केलेलं आहे, किंवा सेम पॅरेंट घेऊन आपण क्रॉस केलेला आहे. क्रॉस केल्यानंतर आपल्याला F2 मध्ये हा रिझल्ट पाहायला मिळतील, 3 रेड आणि 1 व्हाइट. समझ में आ रहा है? देखो रिजल्ट क्या है सेकंड जनरेशन में, 3 आर रेड कलर एंड 1 इज व्हाइट कलर. ऑलवेज रेशो 3:1 इन F2 जनरेशन. रेशो कधी काढला जातो प्रमाण, हे सेकंड जनरेशन नंतर आपल्याला रिझल्ट भेटतो, ज्याला रेशो आपण म्हणू दिस इज फिनोटायपिक रेशो. आता एक मिनिट अगोदर आपल्याला F2 क्लिअर करू. F1 कळालं फर्स्ट फिलियल जनरेशन, F2 सेकंड फिलियल जनरेशन. आता इथपर्यंत आपण पाहिलंय. नंतरच्या टर्म्स तुम्हाला ह्याच्यामध्येच तुम्हाला नंतर करतो मी. अगोदर मी F1 आणि F2 तुमचं क्लिअर झालेलं आहे. F1 मीन्स फर्स्ट फिलियल जनरेशन, F2 मीन्स सेकंड फिलियल जनरेशन, F3 F4 हे असे जनरेशन नाव पडलेले असतात. So the next term is here homologous chromosome. हे असंच ठेवतोय मी, तुम्हाला नंतर याच्यावर एक्सप्लेन करावं लागणार आहे. homologous chromosome. नेक्स्ट टर्म होमोलॉगस क्रोमोझोम. ह्याच्या अगोदर तुम्हाला सांगितलेलं आहे मी, होमोलॉगस क्रोमोझोम म्हणजे मॉर्फोलॉजिकली, जेनेटिकली आणि स्ट्रक्चरली इसेन्शियली आयडेंटिकल क्रोमोझोम्स. मॉर्फोलॉजिकली, जेनेटिकली लिहू शकता तुम्ही, मॉर्फोलॉजिकली, जेनेटिकली, स्ट्रक्चरली essentially identical chromosomes present in a diploid cells. Present in a diploid cells called homologous chromosome. आणि शक्यतो करून आलील्स जे जवळ राहणारे असतात, आलील्स हे होमोलॉगस क्रोमोझोम प्रेझेंट असतात. त्याबद्दल सांगितले तुम्हाला. होमोलॉगस क्रोमोझोम म्हणजेच मॉर्फोलॉजिकली, जेनेटिकली अँड स्ट्रक्चरली इसेन्शियली आयडेंटिकल क्रोमोझोम, सारखी क्रोमोझोम. सारखे कोणत्या बाबतीत? मॉर्फोलॉजिकली म्हणजे स्ट्रक्चर त्यांचं बाहेरचं, स्ट्रक्चरली रचना आणि फंक्शनली हे जे आहेत, जेनेटिकली हे सगळं सारखे असणारे क्रोमोझोम्स, त्यांना म्हणायचं होमोलॉगस क्रोमोझोम. सो दिस इज अबाउट दी नेक्स्ट टर्म होमोलॉगस क्रोमोझोम. नेक्स्ट टर्म आहे आपली बॅक क्रॉस. बॅक क्रॉस इथंच मला समजून एक्सप्लेन करून सांगता येईल, त्याच्यामुळे मी हे करत नाही. तुम्हाला जर नोट्स लिहून घ्यायचे असतील डेफिनेशन्स तर मी सांगतोय, व्हिडिओ पॉज करून तुम्ही लिहू शकता. बॅक क्रॉस. नेक्स्ट टर्म बॅक क्रॉस. इट इज अ क्रॉस ऑफ F1 विथ एनी वन ऑफ द पॅरेंट. कुठल्याही एका पॅरेंट सोबत केलेला क्रॉस. कुणाचा? ह्या F1 मध्ये आलेले जे आहेत त्याचा क्रॉस एक तर ह्या पॅरेंट सोबत करा किंवा ह्या पॅरेंट सोबत करा, चालतं. दॅट इज कॉल्ड बॅक क्रॉस. डेफिनेशन काय? इट इज अ क्रॉस ऑफ F1. इट इज अ क्रॉस ऑफ F1 विथ एनी ऑफ द पॅरेंट्स. एनी वन ऑफ द पॅरेंट. दोन पॅरेंट्स आहेत, कुठल्याही एका पॅरेंट सोबत केलेला क्रॉस त्याला आपण म्हणतो बॅक क्रॉस. काय म्हणायचं? बॅक क्रॉस. ह्याच्यावरती प्रॉब्लेम तुम्हाला नंतर येईल. बॅक क्रॉस काय आहे आणि टेस्ट क्रॉस दोन्हीमध्ये फरक लक्षात ठेवा. रिमेंबर, इथं बरेच विद्यार्थी कन्फ्यूज होतात.
नेक्स्ट टर्म टेस्ट क्रॉस. ह्या टेस्ट क्रॉसमध्ये आणि बॅक क्रॉसमध्ये काय फरक आहे? बॅक क्रॉस कळाला का? F1 मध्ये आलेले जे आहेत त्याचा क्रॉस एक तर ह्या पॅरेंट सोबत करा, डॉमिनंट पॅरेंट सोबत करा किंवा रिसेसिव्ह पॅरेंट सोबत करा, त्याला म्हणतो आपण बॅक क्रॉस. पण टेस्ट क्रॉस म्हणजे काय? ह्या F1 चा क्रॉस फक्त आणि फक्त रेसेसिव्ह पॅरेंट सोबत केलेला क्रॉस म्हणजेच टेस्ट क्रॉस. लक्षात येते का? पहा, बॅक क्रॉस म्हणजे तुम्ही ह्याचा क्रॉस ह्याच्यासोबतही करू शकता, ह्याचा क्रॉस ह्याच्यासोबतही करू शकता. पण टेस्ट क्रॉस म्हणजे काय? F1 चा फक्त रेसेसिव्ह पॅरेंट सोबत केलेला क्रॉस म्हणजे टेस्ट क्रॉस. त्याच्यामध्ये भरपूर वेळेस क्वेश्चन पडलेला आहे, एव्हरी बॅक क्रॉस इज अ टेस्ट क्रॉस बट टेस्ट क्रॉस इज नॉट अ बॅक क्रॉस, असं काहीतरी क्वेश्चन पडलेला आहे बऱ्याच वेळेस. बॅक क्रॉस हाही बॅक क्रॉस आहे, हाही बॅक क्रॉस आहे, पण हा जो टेस्ट क्रॉस आहे हा टेस्ट क्रॉस असू शकत नाही. हा बॅक क्रॉस टेस्ट क्रॉस आहे, हा बॅक क्रॉस टेस्ट क्रॉस नाहीये. लक्षात ठेवा, थोडं कन्फ्युजन होईल. हा जो क्रॉस आहे बॅक क्रॉस आहे, हा टेस्ट क्रॉस आहे, पण ह्याच्यासोबत हा टेस्ट क्रॉस होऊ शकत नाही. सो दिस इज द डिफरन्स बिटवीन बॅक क्रॉस अँड टेस्ट क्रॉस. आता आपण आपल्या नेक्स्ट टर्म कडे जाऊ. आफ्टर द बॅक क्रॉस, टेस्ट क्रॉस, फेनोटायपिक रेशो. फेनोटायपिक रेशो. आता हा जो रेशो होता मी, हा फिनोटायपिक रेशो आहे. फिनोटायपिक रेशो आहे. F2 नंतर हा रेशो भेटतो आपल्याला. 3 कलरचे समजा 100 प्लांट भेटले F2 मध्ये, त्यापैकी 75 हे रेड फ्लावरचे असतील आणि 25 जे आहे ते व्हाईट फ्लावरचे असतील. हा रेशो प्रमाण काढलेला आहे. कैसे निकाला ये? प्रपोर्शन जो बोलते अपन, परसेंटेज 100 में से 75 समझो रेड कलर के है, 25 जो है व्हाइट कलर के है. अभी ये हो गया फिनोटाइपिक रेशो. फिनोटाइपिक क्यों बोल रहे हैं अपन? क्योंकि ये बाहर से दिख रहे अपने को रेड है क्या व्हाइट है, उसको बोलते हैं फिनोटाइपिक रेशो, फिनोटाइपिक मोनोहाइब्रिड रेशो. हाँ, और मोनोहाइब्रिड फिनोटाइपिक रेशो. क्योंकि मोनोहाइब्रिड क्यों है? अपन एक ही कैरेक्टर लिए वाला है यहाँ पे, कौन सा? फ्लावर कलर. हेंस इट इज कॉल्ड मोनोहाइब्रिड क्रॉस. अब उसका जो रेशो आता उसको बोलते हैं मोनोहाइब्रिड रेशो. लेकिन मोनोहाइब्रिड रेशो में और दो टाइप है. मोनोहाइब्रिड फिनोटाइपिक रेशो बाहर से दिख रहे अपने को, लेकिन मोनोहाइब्रिड जीनोटाइपिक रेशो क्या है? जीनोटाइपिक रेशो कसा काढायचा? कॅपिटल आर किती आहेत पहा. एक कॅपिटल आर स्मॉल आर किती आहेत? 2 स्मॉल आर किती आहेत? 1. हा आहे जीनोटाइपिक रेशो. कन्फ्यूज होऊ नका, इथं काहीही अवघड नाहीये. एकदम सिंपल लँग्वेज मध्ये सांगितलंय तुम्हाला, सोप्या भाषेत सांगितलंय. जीनोटाइपिक रेशो हा अशा पद्धतीने काढला जातो. आणि फिनोटाइपिक रेशो जो आपल्याला बाहेरून कळते, रेड किती आहेत, व्हाईट किती आहेत वगैरे. पण जीनोटाइपिक रेशो हा त्या पद्धतीने काढला जातो. होमोझायगस किती आहेत? 1. हेटेरोझायगस किती आहेत? 2. होमोझायगस व्हाईट किती आहेत? 1. होमोझायगस रेड किती आहेत? 1. 1:2:1. हा जीनोटाइपिक रेशो आहे, पण हा मोनोहायब्रिड आहे. म्हणजे मोनोहायब्रिड मध्येच, कारण एक सिंगल कॅरेक्टर घेऊन केलेला क्रॉस त्याला आपण म्हणतो मोनोहायब्रिड क्रॉस. आणि त्याचा आलेला रेशो सेकंड जनरेशन मध्ये, दॅट इज फिनोटाइपिक रेशो इज 3:1 and genotypic ratio is 1:2:1. So this is the difference between phenotypic and genotypic ratio. So इथं तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता मला. त्याचसोबत आणखी काही टर्म्स आहेत आपल्या, त्या टर्म्स आज कंप्लीट करायच्या आहेत. ह्या टॉपिक मध्ये होऊन जातील आपल्या. लक्षात आलं? फिनोटाइपिक रेशो, जीनोटाइपिक रेशो. आणि हे मोनोहायब्रिडच्या बाबतीत आहे. आपण सध्या आपण एकच कॅरेक्टर कन्सिडर करून क्रॉस केलेला आहे, एकच कॅरेक्टर कन्सिडर करून केलेला क्रॉस. आणि ज्यावेळेस आपल्याला 2 किंवा 2 पेक्षा जास्त कॅरेक्टर घ्यायचे, त्यावेळेस नेक्स्ट टॉपिक मध्ये मी तुम्हाला एक्झाम्पल मध्ये म्हणजे प्रॉब्लेम सगळे सांगेल. सध्या आपण एकच कॅरेक्टर घेतलेला आहे, फ्लावर कलर. किंवा तुम्हाला तुमच्या माहिती तुम्हाला आणखी समजण्यासाठी मी परत आणखी एक्सप्लेन करतो. दुसरे एक्झाम्पल घेतो मी. तर
हे आपलं बाकी सेम आहे. आता इथं फ्लावर कलरच्या ऐवजी आपण दुसरं कॅरेक्टर घेऊ. आपण घेऊ हाईट. हाईट समजा इथं एक पॅरेंट टॉल आहे आणि एक पॅरेंट डॉर्फ. एक कॅरेक्टर घेऊन क्रॉस करतोय आपण. त्याला म्हणायचं फिनोटाइप. बाहेरून दिसतंय आपल्याला. एक्सटर्नल अपीयरन्स. जिनोटाइप म्हणजे जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन. दोन आलीज ठेवायचे, कॅपिटल टी डॉमिनंट असल्यामुळं. आणि रेसेसिव्ह असेल तर स्मॉल टी स्मॉल ठेवायचं. गॅमेट्स दोन्ही सेम आहेत म्हणून एकच घेऊ. दोन्ही सेम आहेत म्हणून एकच घेऊ. दोन्ही गॅमेट्स क्रॉस करा. मेल गॅमेट प्लस फिमेल गॅमेट. फर्स्ट फिलियल जनरेशन. कॅपिटल टी स्मॉल टी. ऑल द प्लांट्स आर टॉल हिअर इन F1. जेवढे काही 100 200 400 प्लांट्स भेटू द्या पहिल्या पिढीमध्ये, पहिल्या जनरेशन मध्ये, हे सगळे टॉल असतील. पण हे हायब्रिड टॉल आहेत हे लक्षात ठेवा. होमोझायगस कधी म्हणतो आपण? दोन्ही आणि सिमिलर जर असतील तर होमोझायगस. वेगळे वेगळे असतील तर हेटेरोझायगस किंवा हायब्रिड. होमोझायगस म्हणजे प्युअर. हे होमोझायगस, हे होमोझायगस, हे हेटेरोझायगस. होमोझायगस म्हणजे प्युअर, हेटेरोझायगस म्हणजे हायब्रिड. फिनोटाइप म्हणजे जे बाहेरून कॅरेक्टर आहे, एक्सटर्नल अपीयरन्स ज्याला आपण म्हणतो. जिनोटाइप इंटरनल किंवा ज्याला जेनेटिक मेकअप म्हटलेलं आहे. गॅमेट्स मेलचे गॅमेट, फिमेलचे गॅमेट. वाटलं तर तुम्हाला इथं हे मेल हे फिमेल. एक पॅरेंट मेल, एक फॅमेट, एक पॅरेंट फिमेल. ऑल द F1 हिअर आर फाउंड टॉल प्लांट्स. पहिल्या जनरेशन मध्ये सगळे टॉल प्लांट्स भेटतील. बाय सेल्फिंग म्हणायचं त्याला. सेम असाच पॅरेंट घेऊन क्रॉस करायचा. कॅपिटल टी स्मॉल टी, कॅपिटल टी स्मॉल टी. आता हे फिनोटाइपच झालं. सॉरी, फिनोटाइप काय आहे? टॉल. टॉल दोन्ही टॉल आहेत, पण कसे टॉल आहेत? हायब्रिड टॉल आहेत. हे जिनोटाइप. हे टॉल जे आहे ते फिनोटाइप. गॅमेट्स. आता इथं गॅमेट्स करा. दुसरी पिढी पाहतोय आपण. हे दोन्हीचे वेगवेगळे करायचे. कॅपिटल टी स्मॉल टी. ह्याचे दोन्हीचे वेगवेगळे करा. कॅपिटल टी स्मॉल टी. ह्या दोघात कधीच क्रॉस करायचा नाही किंवा ह्या दोघात कधीच क्रॉस करायचा नाही. ह्या एका पॅरेंटच्या गॅमेट सोबत दुसऱ्या पॅरेंटचा गॅमेट क्रॉस करायचा. कॅपिटल टी कॅपिटल टी. ह्याच्यासोबत दुसरा गॅमेट घ्यायचा. कॅपिटल टी स्मॉल टी. ह्याच्यासोबत हे असं करा क्रॉस आणि स्मॉल टी स्मॉल टी. किती टॉल आले बघा? हे 3 टॉल आले आणि 1 डॉर्फ आले. आता तुम्ही म्हणतो इथं कॅपिटल टी स्मॉल टी आहे, पण कॅरेक्टर कोणाचे दिसत आहेत? टॉलचे. म्हणून 3 टॉल आले. प्युअर टॉल 1, हायब्रिड टॉल 2, म्हणजे असे टोटल 3. आणि डॉर्फ किती आले? 1. दिस इज फिनोटाइपिक रेशो किंवा मोनो हायब्रिड रेशो म्हटलं तरी चालतो. मोनो हायब्रिड फिनोटाइपिक रेशो, मोनो हायब्रिड जिनोटाइपिक रेशो. कोण सांगतं? कॅपिटल टी किती आहे? 1. कॅपिटल टी स्मॉल टी किती आहे? 2. स्मॉल टी किती आहे? 1. जिनोटाइपिक रेशो 1:2:1. फिनोटाइपिक रेशो हा, जिनोटाइपिक रेशो हा. मोनोहायब्रिड क्रॉस मध्ये, मोनोहायब्रिड क्रॉस मध्ये फिनोटाइपिक रेशो हाच येतो सगळ्या सजीवामध्ये आणि जिनोटाइपिक रेशो हाच येतो इन एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स possesses this type of ratio, monohybrid ratio. सिंगल कॅरेक्टर घेऊन केलेला क्रॉस नंतर फिनोटाइपिक रेशो हाच येईल सगळ्यामध्ये. जिनोटाइपिक रेशो सुद्धा हाच येईल. काही एक्सेप्शनल केसेस आहेत, त्यानंतर बघू आपण, जिथं मेंडलचे लॉज लागू होत नाहीत, ज्याला आपण मेंडेलियन डेव्हिएशन्स म्हणतो. सो फिनोटाइपिक रेशो, जिनोटाइपिक रेशो, मोनोहायब्रिड क्रॉस, डायहायब्रिड क्रॉस. डायहायब्रिड क्रॉस आपण नंतर बघू. डायहायब्रिड क्रॉसला आपल्याला भरपूर वेळ लागणार आहे, कारण डायहायब्रिड क्रॉसला आपल्याला पूर्ण एग्जांपल घेऊन पाहावं लागणार आहे. डायहायब्रिड क्रॉस मीन्स अगर अपन 2 कैरेक्टर लेके जो क्रॉस करते, यहाँ पे एक ही कैरेक्टर है हाइट, अगर 2 कैरेक्टर लेके क्रॉस करे दैट इज कॉल्ड डायहाइब्रिड क्रॉस. उसका रेशियो अलग आता. ये मोनोहाइब्रिड क्रॉस के रेशियोज है. समझ में आ रहा? इफ एनी प्रॉब्लम मेंशन इन कमेंट बॉक्स. So in this way we have finished all the terms related to this chapter.
Remind which are the terminology or terms: character, trait, factor, gene, alleles, dominant, recessive, phenotype, genotype, homozygous, heterozygous, monohybrid, F1 generation, F2 generation, homologous chromosome, back cross, test cross, phenotypic ratio, genotypic ratio. In next period we will start the Mendel's laws of inheritance. एक के बाद जो 3 लॉज जो है मेंडल के, वो लॉज पढ़ेंगे, उनके बारे में मालूमात लेंगे. काही जर प्रॉब्लेम असेल कोणाला तर विचारू शकता कमेंट्समध्ये. अतिशय इंटरेस्टिंग चॅप्टर आहे, फक्त मार्क्ससाठीच नाही तर फ्युचरमध्ये आपल्यासाठी सुद्धा हा, आपल्या बॉडीशी रिलेटेड सुद्धा हा आहे. जसे हे तुम्हाला हे समजतंय तसं तुम्हाला अनुवंशिक जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते सुद्धा प्रॉब्लेम्स तुम्हाला समजायला लागतील. काही प्रॉब्लेम्स वडिलाकडून मुलीकडे, मुलीकडून मुलाकडे जातात, त्याला आपण क्रिस क्रॉस पॅटर्न म्हणतो. असे काही बरेचसे टॉपिक्स आहेत. नेक्स्ट अपकमिंगमध्ये तुम्हाला ते नंतर डिटेल्समध्ये घेईल. काही प्रॉब्लेम असेल तर परत एकदा व्हिडिओला लाईक करा, प्रॉब्लेम असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स टाका आणि हा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की सांगा. थँक्यू व्हेरी मच.